आज आमच्या मॅडम कोल्ड्रिंक बनवणार आहे रेसिपी. तुम्ही बघा आवडीने. हा कधी बनवते ना तुला खाल्लं की नाही? एक गास भरवायला. किरणने हे उलटे सुलटे लावलेलं, म्हटलं आता हे रिटर्न करायला लागतंय की काय. त्याने व्यवस्थित लावलं, मधलं पण ते व्यवस्थित अटॅच. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 झालेत आणि आज उठायला लेट झाला कारण का रात्रभर पार्टी मज्जा मस्ती सगळं चालू होतं. सकाळी 6 वाजता झोपले, डायरेक्ट 10 वाजता उठले आणि आत्ता चालले मच्छी मार्केटला. आता 12 वाजून गेलेत. मच्छी भेटते का बघू. तर आज मी बनवणार आहे प्रॉन्स बिर्याणी. सगळ्यांना मागे मालवणला गेली ती आवडली होती. म्हटलं रिटर्न वहिनी एकदा बनवतात तर आज बनवायची आहे. तर मला प्रॉन्स भेटले पाहिजेत कारण का लेट गेला की मार्केट उठून जातो. आणि माझ्यासोबत येतात संकेत दादा. किरण का अजून उठला नाही आहे. ते संकेत दादा गाडी घेऊन येतात माझ्यासोबत. ऐकलात काय, तिकडे पुढे आम्ही कचरा टाकते. तर त्यांना सोबत घेऊन चालली आहे. कारण एवढं ऊन आहे, चालत जायला मला खरंच खूप कंटाळा आला. म्हटलं पटकन घेऊन आलं ना गाडीवरनं मग टेन्शन नाही. चला तर मच्छी मार्केटला आलो आहे. बघूया काय. कशी कोळंबी सोलून द्याल काय मला? अरे बापरे, तुम्ही घरी चाललात सोलायला. कसा वाटा? सोलून द्याल काय? सोलून द्याल. किती द्या? टाक ना जरा पूर्ण वाटा द्या 200. हा बघा, हा द्या, हा द्या. घे ना, तर पुढचं पाचही घ्यायचं. वाढ लावून द्या मला. हे बघ. तर कोळंबी मी साफ करून घेते. घरी एवढा वेळ नाही की साफ करत बसून. लावा वरती अजून मला. लावली जास्त दिली. आज आमच्या मॅडम कोल्ड्रिंक बनवणार आहे रेसिपी. तुम्ही बघा आवडीने. हा खूप छान छान बनवतात. हे मालवणवाले आहेत. हा मालवणवाले आम्ही जातो ना. तिकडनं आला. हा एका व्हिडिओ मध्ये बघितला त्याला. हा, तो मालवणवरनं आलाय. अच्छा. त्यांच्या इथे मोठा माशांचा लिलाव असतो. हा, तुला बघितलं व्हिडिओ मध्ये. चिंबोरी मला ते पकडताना बघितलेला आहे ना, चिंबोरी पकडताना. तर मच्छी तर घेऊन झाली. तर टोमॅटो घालायला कसे रे? काय 30ला अर्धा. मला वाटलं 10ला अर्धा. गावाला तर मार्केटवरून प्रॉन्स साफ करून आणलेली. पटकन त्याची ग्रेव्ही पण केली. इकडे राईस रेडी आहे आणि कोशिंबीर बनवते एकीकडे. आणि थोडासा भात कमी पडला तर म्हटलं एक्स्ट्रा लावूया, थोडासा टोपात लावूया. एक घास खाऊन मोकळा झाला. तू कशाला हात घालतोय? ती बनवते ना तुला. खाल्लं की नाही? एक गास भरवायला बसला. दाखवायला व्हिडिओत तुम्ही बघता असं दाखवता की हे हा मी बनवते. बिचारा एकतर बारीक होत चाललाय. मग तर संध्याकाळ झाली आहे. दुपारी जेवण केलं आणि थोडा वेळ आराम केला कारण का सकाळी 5:30-6ला झोपलो आहे गप्पा गोष्टी पार्टी वगैरे करत. त्यामुळे झोप व्यवस्थित झाली नव्हती. अजूनही नाही झालं. डोकं दुखतंय खूप. तर आत्ता उठली आहे आणि मार्केटला पण चालली आणि मम्मीकडे पण जायचं आहे मला कारण का 2 दिवस गेले नव्हते आणि जरा मार्केटला माझं काम आहे म्हणून चालली आहे. तर मार्केटमध्ये आली आहे. आत्ताच मम्मीच्या इथे पोचले. बाजारात थोडंसं काम होतं ते केलं आणि आले. डायरेक्ट चालत चालत जरा फोनवर गप्पा मारत आले बहिणीशी वगैरे. म्हटलं डायरेक्ट तिथे गेल्यावरच व्हिडिओ काढू. आणि मम्मी आले का माहीत नाही. आले वाटतं. चप्पल तर दिसते कारण का मम्मीला फोन नाही केला आहे. डायरेक्ट आले. काका आले. मम्मी ला फोन लावत होती नाही आली बाहेर. खेळते ड्रॉइंग. आता राहू दे. 8 दिवस ड्रॉइंग करू दे. आता शाळा चालू आहे. हो तर पोरगी नाही आहे तर काय करू सांग. तर थोडा वेळ मम्मीकडे बसले. चहा वगैरे घेतला. मी आल्यावर चहा घेतेच. पप्पांच्या गोळ्या वगैरे बांधून ठेवल्या 2 दिवसाच्या. आणि आता इथून निघाले कारण का कृषिकला जाऊन भरवायचं. आणि जी कल्पेशची पिशवी होती काल आपल्याकडे राहिलेली ती पण मला रिटर्न करायची. चला हे चिवला दाखव. तर कल्पेश ही तुझी पिशवी खालची घ्या आणि केकचा डब्बा पण घे. बारीक झाली रे ही. काय मस्ती करतेस तू? जेवली? जा तू. गावची हवा जरा मानवेल तुला.
इथे त्रास देते ना, नुसतं फिरायला पाहिजे तिला. चालू केलं आता. चालू केलं AC तुम्ही? आजच चालू केलं. आजच चालू केलं. हा बघ 2 केक आहेत, तू आणलेला आणि काल रसमलाईचा. ते झाले मिक्स. तुमचं चांगलं होता बटरस्कॉच तर पूर्ण हे झालं. नाही ते पूर्ण क्रीम असे तुकडे पडतात त्याचे. जायला पाहिजे होतं त्याला कम्प्लीट करायला. कर दूध आहे काय? दूध अर्धा लिटर द्या. किरणने सांगितलं दूध आणायला. ते आमरस तर आणलं ना रिलायन्समधनं. चांगलं आहे का? हाय टेस्ट बऱ्यापैकी. ते त्याला गोड लागतं ते सारखं पण. मधून चांगलं लागतं. हां श्रीजी ते काय माहीत नाही. ते मॅप्रोचं होतं. एक मिनिट. बड्डे बॉय आज लवकर आले. पुसलंस का? सगळं साफ केलं मी पुसलंस ना? मग. आणि किरणने टँकसाठी स्टँड मागवलं. म्हटलं हे असं करून घेण्यापेक्षा डायरेक्ट स्टँड मागवलेलं बरं आहे. ऑलरेडी हा फिश टँकसाठी स्टँड आहे हा. हम्म. काहीतरी कितीला भेटला? मला काय माहित, तू पे केलंस. हा 2,500ला मिळाला. मग ते तेवढं तर चालेल. त्यापेक्षा हे बरं आहे ना. हा पण Amazon वरून घेतलेला. हा 2,000ला आलेला. हा 2,000ला आहे, पण तो भुसावाला प्लाय आहे. तो कधी पण खराब होईल आणि एवढा वेट घेणार नाही. आता फिश टँकचा आपला वेट कमीत कमी मला वाटतंय 20-30 किलो तरी असेल. आणि हा पूर्ण मेटलचा आहे, त्यामुळे याच्यावर फिश टँक पण राहणार आणि 2 लेअर आहेत. खालीच्या याच्यावर पण झाडं वगैरे ठेवू शकतो. हां. फिश टँकच आणू आपण दुसरी. ऐसा कैसा स्टँड आहे हे? अर्धा सामान आतमध्ये. पण हे मजबूत आहे एकदम. ये अच्छा मजबूती का है. पापा को इस पे बिठाएंगे. पहिलं किरणने हे उलटे सुलटे लावलेलं. म्हटलं आता हे रिटर्न करायला लागतंय की काय. त्याने व्यवस्थित लावलं. मधलं पण ते व्यवस्थित अटॅच केलं, त्यामुळे एकदम मजबूत झालं. बघा हलत नाही. बोल काय होतंय सांगायचं होतं. पहिल्या 5 व्हिडिओला तुझे कमीत कमी 500 तरी म्हणजे बबल्स आहे ना, त्याचा ड्रेस बनवलाय. तुला व्ह्यू त्यांना मधून सांगायची पाहिजे. पण ठीक आहे, पहिला करून घे. पहिला आहे तर करून घे व्यवस्थित. तर आत्ता जेवण वगैरे झालं आहे, झोपायची तयारी करतो. आणि आजचा दिवस मरगळल्यासारखं झालं आहे. म्हणजे सकाळी व्यवस्थित झोप वगैरे झाली नाही. ते काल मस्त मज्जा मस्ती गेली, ती आज बाहेर पडते आहे. आणि एक सांगायचं झालं तर किरणने नवीन घरासाठी जो टँक घेतला आहे त्यावेळी मस्त असं स्टँड घेतला आहे. कारण का तो खाली ठेवणार होता. म्हटलं खाली नको ठेवूस, स्टँड घेतला की व्यवस्थित दिसेल. त्यामुळे तो नवीन स्टँड मागवला आहे. आणि आता झोपायचीच तयारी करतो आहे. सगळं आवरून घेते. परत उद्या कृषिकाचा तायकांडोचा क्लास पण आहे. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.